आत्ता नुकताच पुण्याहून एक फोन आला की तिथे किरकटवाडी किंवा नांदेड सिटी, खडकवासला या भागांमध्ये गुलियन-बारी सिंड्रोमचे पेशंट भेटत आहेत. या गुलियन-बारी सिंड्रोमबद्दल आज जाणून घेऊया. याच्यामध्ये प्रामुख्याने लक्षणं असतात की हाताला आणि पायाला सुया टोचल्यासारखं आणि असं नमनेस होतं, सुन्नपणा वाटतो, काही लकवा पडल्यासारखं वाटतं, त्याच्यात ताकद कमी वाटते. नंबर 2, जशी जशी सिव्हिअरिटी वाढती तसं तसं कधी कधी गिळायला त्रास होणे, पापण्यांची ड्रुपिंग होणे, सिव्हिअर त्रासामध्ये BP फ्लक्च्युएट होतो, हृदयाचे ठोके अरिथमिया होतो आणि रेस्पिरेटरी श्वासाची डिफिकल्टी जास्तच वाढतो. दोन्ही हाताला सारख्याच प्रकारच्या जर मुंग्या येत असेल तर आपण याची सुरुवात समजावी. आणि काही पेशंटमध्ये काय आढळतं आहे की त्यांनी काहीतरी बाहेर काहीतरी खाल्लं आणि नंतर मग पोटात खूप जाम दुखायला लागलं आणि संडास लागले, संडासमध्ये थोडंसं रक्त पडल्यासारखं झालं. असे देखील काही लक्षणं काही पेशंटमध्ये सुरुवातीला दिसायला भेटतात. घाबरण्याचं काम नाही. रेग्युलरच्या दवाखान्यामध्ये तुम्ही डॉक्टरला दाखवलं की लगेच ते ट्रीटमेंट तुमची चालू करतील. पण घरगुती उपाय आज आपण बघू. याच्यात आपण काय करायला पाहिजे. नंबर 1 आहे की तुमची इम्युनिटी वाढवायला पाहिजे. इम्युनिटी कशी वाढवायची. नंबर 1 त्याच्यासाठी फर्मंटेड फूड खा. त्याच्यामध्ये गुड बॅक्टेरिया असतात, ते तुमचं शरीरामध्ये इम्युनिटी वाढवतील. नंबर 2, कोकोनट वॉटर. कोकोनट वॉटर इज व्हेरी गुड फॉर कुठलंही व्हायरल इन्फेक्शन. तुम्ही दही खाऊ शकता. दह्यामध्ये पण गुड बॅक्टेरिया आहे. शुगरचा इंटेक कमी करा. शुगरचं इंटेक कमी केलं की बॅक्टेरियल व्हायरल इन्फेक्शन शरीरामधलं कमी होतं. आणि याच्यासोबत नॉनव्हेज कमी खा. बाहेरचं खाणं टाळा. स्वच्छ हात धुवा. आजारी जो असेल त्याच्याशी जास्त संपर्क टाळा. हे सगळे गोष्टी केल्या तर तुम्ही हा आजार टाळू शकता. तिथे पाण्यामुळं हे इन्फेक्शन पसरलं आहे अशी बातमी.